वेलकम बॅक टू माय श्रेय सुमने यूट्यूब चॅनल. तर तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज खास ब्लॉग होणार आहे कारण की आज म्हणजे उद्या दहंडी आहे, पण आज चोर दहंडी आहे. त्यासाठी मी आज ब्लॉग बनवतो आणि आज आमचा पथकाचा पहिलं वर्ष आहे. तर आता सर्व एरियामध्ये तयारी चालू आहे आणि या पथकाचं नाव आहे संघर्ष गोविंदा पथक. तर तुम्हाला आता ब्लॉगमध्ये माहिती पडेल आणि उद्याचा पण मी ब्लॉग बनवेन पूर्ण दिवसाचा की काय होईल काय नाही. आणि आता सर्वांची तयारी चालू आहे एकदम जोराने. बाहेर एरियामध्ये सर्व फुगे वगैरे लावतात आणि स्टेज वगैरे पण बांधतात. तर मी माझ्या घरी होतो तेव्हा आम्ही हंडी डेकोरेट करत होतो तिला, पण त्या आम्ही काहीतरी 2-3-4 तासापासून बसलो होतो. आता काहीतरी संध्याकाळ झाली, डेकोरेट वगैरे झाली आणि आम्ही इकडे एरियात आलो होतो. बाकी सर्व तयारी चालू आहे सगळ्यांची आणि मी घरी ब्लॉग चालू करायला विसरलो. आणि मी बोललो हंडी पण डायरेक्ट तुम्हाला रात्री दाखवेन की आम्ही कशी डेकोरेट केलं आहे. ते घाईमध्ये केली कारण आता सर्वांना टाईम नाही. आम्ही दुपारीच जाऊन हंडी वगैरे घेऊन आलो आणि आता सध्या मी माझ्या मित्राच्या घरी. तर हा माझा मित्र आहे. तर ह्याच्या घरी येऊन मी आता ब्लॉग चालू केला कारण मी तेच आम्ही आता चाललो आहे. तर तुम्हाला दाखवतो काय काय होईल ते. आणि जास्त मोठा मी ब्लॉग बनवणार नाही कारण आता चोर दहंडी फक्त रात्री फोडलं की त्यानंतरला एंड करून टाकेल कारण उद्याचा पण ब्लॉग चालू करायचा. तर जरा ब्लॉग मोठा केला तर तुम्हाला पण कंटाळा बघायला. तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व दाखवेन. आता तरी हा ब्लॉग पूर्ण बघून कंटिन्यू करा. आता डायरेक्ट बाहेर भेटेल. बाय. अच्छा तू है क्या इधर खड़ा? अरे कौन इधर खड़ा है? फोटो निकालने बैठा हूँ मैं इधर. बोला था ना बहुत बड़ा हो जाएगा. ते सर्व जमा झाले आणि सर्वांची एकदम जोरात तयारी चालू आहे. आता चाय पितो जरा संध्याकाळ झाले तर. अरे इधर से छोड़े हे वरतीच लावायचं असे ना आणायची. ह्या असे इकडून रस्सीच्या इथून ना आणायची वरतीच लावायची फक्त. अरे बांध असं बांधतात. हे काढा. आता तयार होऊन आलो. तयारी चालू आहे. तयारी चालू आहे आणि आमचा बसला येते खतरनाक पद्धतीने जोर काम नव्हता करत. याला आज माहीत नव्हती आज चोर दहंडी. आज खरोखर तुला माहीत नव्हती ना. माणूस झोपलेला घरी. आता आम्ही सांगितलं तेव्हा आम्ही बोलतो तयारी करायला आहे, तो बोलतो ग्रिप घेऊन येऊ काय प्रॅक्टिसला. काय मला काय माहिती असतं तुला. काय बोलतोय? कुठे आणाल ना काय स्पीकर आणायला आहेत ना? एवढे सारे बॉडीगार्ड आहे का? येऊ काय आहे ना. हा तर काय एरियामध्ये डीजे वगैरे लागले. आता मटकीमध्ये टाकायचं सर्व सामान आणले. हा जाम हे का वरती लावायचं आणि हे सर्व आम्ही सामान घेऊन आलो. डेग वगैरे आणले. वरती लावायचा. आवाज इथं म्यूट आहे कारण कॉपीराईट आहे. पूर्ण सर्व तयारी झाल्या आमची ऑलमोस्ट. लाईटिंग वगैरे सर्व झाले. ही मटकीची घरे आम्ही डेकोरेट करत होतो.
व्यवस्थित तयारी वगैरे सगळं झालं. आमचं जे काही आम्ही संध्याकाळी लागलो होतो ते तुम्हाला दाखवलं, सिनेमॅटिकमध्ये दाखवलं, कारण एरियामध्ये गाणे वगैरे लागले होते, सगळं कॉपीराईट आला असता, त्यामुळे मी सिनेमॅटिकमध्ये दाखवलं. आणि जे काय झालं ते तुम्हाला दाखवलं. आता श्रीकृष्णाची पूजा, तर आमचं पथकाचं पहिलाच वर्ष आहे, त्यामुळे आमच्याकडे म्हणजे पैसे आम्ही जमा आमच्याकडून जेवढे झाले तेवढं आम्ही सगळं ऑर्गनाईज केलं आम्ही सगळं. आणि आता 100 टी-शर्ट वगैरे आम्ही स्पॉन्सर्सकडून घेतले त्यावर्षी, आणि तेच काय येणार आहे तर त्यांचा सन्मान करू आम्ही त्यांचं स्पॉन्सरचं. ज्यांनी स्पॉन्सर केलं आम्हाला टी-शर्ट, आणि त्याच्यानंतरला आम्ही दहीहंडी फोडू. आणि टी-शर्ट काय कोणता आहे ते रिव्हील होईल, ते तुम्हाला तेव्हा दाखवेन. आणि आपल्या श्रीकृष्णाची पण पूजा आहे, तर तुम्हाला पण श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर हाय आमचा ट्रिपल एक्का उचलतो वरती. बघ कॅमेरामध्ये दिसत नसेल. पहिल्याच वर्षी आम्ही 6,000 लावतो. तुम्ही उद्या दिवसभरात बघाल की आम्ही कुठे कुठे जाऊ, आणि खूप ठिकाणी जाऊ. आम्ही दिवसभर फिरणार आहोत, ते तुम्हाला बघायला भेटेल. खूप उत्सुकता आहे ढोल वाजवण्यासाठी. आणि हा तासा, तू तासा वाजवतोय ना? हे तासा वाजवतोय ना? कोण तू? हा, तू मुझसे प्यार करते की नहीं करती? हा, तर ढोल वगैरे वाजवत आहेत, आणि तिकडे आपली बॉडी वगैरे आणून ठेवलेली आहेत. दाखवून ठेवलेला आहे सगळं. अजून सांगितलं दाखवलेलं नाही कसं आहे टी-शर्ट म्हणून. सगळ्यांनी फोटोज बघितला पण असं समोरून बघितलं नाही. भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि घंटी वाजवा. हा, घरपरा आवाज आला पाहिजे.